नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर हे बघा, सकाळचं छान असं वातावरण आहे आणि मस्त असं वाटतंय बाहेर. अगदी छान सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि खूप छान अशी थोडीशी थंड वाऱ्याची झुळूक येत असते आणि म्हणजे सकाळचं वातावरण भारीच मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात. आणि सकाळ झालेली आहे, बाकीची कामं झाली, बाकीची करून चालले आहेत. म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि तुमच्यासोबत छान माझं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत, छान इंटरेस्टिंग असणार आहे. तर हे बघा, छान सकाळ झालेली आहे. सकाळी वातावरण खूप छान असतं, म्हणजे असं खूप भारी वाटतं. नाही तर इतकी गरमी होते ना, मग 11-12 वाजेपासून खूप गरमी लागायला सुरुवात होते. आणि आज हवा नाही आहे, बाकी खूप हवा असते रोज सकाळी, पण आज काही हवा नाही. मला वाटतं गरमी तर होईल ते, पण जरा बरं वाटतं रात्री दुपारपेक्षा वातावरण. किचनमध्ये जाते आणि भांडे वगैरे आहे ते आवरून घेते जरा. त्याच्यानंतर छान एक रेसिपी बनवणार आहे, ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत. त्याच्या आजचे भांडी वगैरे ते पडलेली ती धुवून घेते जरा. भांडी वगैरे सगळं करून झालेलं आहे. आंबा म्हटलं की घरात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आंब्याला बघून आनंद येत असतो. तुमच्याही घरी असंच असेल तर त्यापासूनच अगदी छान असा पदार्थ बनवणार आहे. आंबा म्हटलं की त्याच्यापासून बनणारे पदार्थ आणि आंबा सगळ्यांनाच आवडत असतो. तर आमच्या घरातही सगळ्यांना भरपूर असे आंबे आवडतात. मग म्हटलं चला आंबे होते तर त्यापासून छानपैकी आंबा लाडू बनवून घेणार आहे मी. तर आंब्याचे लाडू मी कसे बनवते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता त्याचीच तयारी करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे. तर इथे आंबा कट करून घेणार आहे मी. इथे एक आंबा म्हणजे तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवायचे आहे आणि किती क्वांटिटीत तुम्ही नारळ मी इथे फोडून घेणार आहे छानपैकी. ते नारळ किती घेताय तुम्ही, नारळाचं जे किस आपण बनवलेला आहे वाटून तो किती आहे, त्याला अकॉर्डिंग तुम्हाला इथे आंब्याचा रस घ्यायचा आहे, म्हणजे ते बघून. तर मी इथे एक नारळ घेतलेला आहे, तर ते सुद्धा छान इथे आता फोडून घेते. त्याचं पाणी वगैरे काढून घेतलं आणि मधून छान ते जे खोबरं आहे ना छान ओलं, त्याच्या आपण जे वड्या बनवतो त्याच पद्धतीने इथे मी लाडू बनवून घेणार आहे. खूप टेस्टी लागतात. तुम्ही एकदा खा, असं तोंडात ठेवताच विरघळतो, इतका टेस्टी असं लाडू तयार होतात. तर त्याच्यासाठी मी ही सगळी तयारी करून घेत आहे. कालपासूनच बनवणार होती, पण कामं इतकी असतात ना घरातले, आणि स्पेशल म्हणजे गरमी इतकी होत असते की काहीही करण्याचं मन होत नाही बिलकुल. व्लॉगसुद्धा तुम्ही बघत असाल माझे आलेलेच नाही, इतकी गरमी होते. म्हणजे घरातले कामं करत करतच अर्ध होऊन जातं माणूस. गरमीमुळे जास्त थकतं आणि खूप गरम होतं ना, तर मग ते सुद्धा करायचं मन नाही होत आपलं. तर कारण व्लॉगिंग बनवायला व्हिडिओ बनवायला खूप टाईम लागत असतो त्याच्यामुळे. मग आता नारळ कट करून घेतलं छान, त्याच्यावरचं जे ब्लॅक असतं त्याची पाट ती काढून घेतली, स्वच्छ हे करून घेतला, धुवून घेतला. त्याच्यानंतर पीस करून घेतले आणि मिक्सरला बारीक अशी वाटून घेत आहे. तुम्ही बघितलं, सगळी तयारी करून घेतलेली आहे. छानपैकी इथे आंब्याचे लाडू बनवून घेणार आहे मी, आणि ते मी कोणत्या पद्धतीने बनवते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पूर्ण बघा व्हिडिओ. तर सगळी तयारी करून झालेली आहे. तर हे बघा, इथे नारळाचं फोडून घेतलं ओलं नारळ मी, आणि त्याचा किस जो होता करून घेतलेला, चिऱ्या करून मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. आणि जे काळे पाट असते ना ती काढून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने इथे मिक्सरमध्ये नारळ मी करून घेतलेला आहे. दूध पावडर लागणार आहे इथे, त्याच्यानंतर एलची पावडर लागणार आहे थोडीशी, थोडंसं घी लागणार आहे. मेन म्हणजे आंब्याचे लाडू बनवतो आहोत तर आंब्याचा रस फक्त चिऱ्या करून मी मिक्सरमध्ये काढून घेतलाय. जेवढा लागेल तो आपण त्याप्रमाणे यूज करायचा आहे. आणि साखर लागणार आहे. हा एक नारळाचा चव घेतलेला आहे इथे. तर आता बघून घेऊया प्रोसेस. तर हे सगळं साहित्य लागणार आहे. त्याच्यानंतर गॅस चालू करून घेतला, इकडे ठेवून घेतली. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मी इथे, अगदी छोटा चमचा आहे तर ते मी इथे तूप घेऊन घेतलेलं आहे. आणि तुमचा पोहे खायचा चमचा असेल तर अगदी 1 ते 2 चमचे तुम्ही घ्या. म्हणजे तुम्ही 2 नारळ घेतले असेल तर 2 ते 3 चमचे तुम्ही तूप घ्या. त्याच्यानंतर एक घेतला असेल तर अगदी म्हणजे 1 ते 1.5-2 चमच्यापर्यंत तुम्ही घेतलं तरीही चालेल.
तर त्याच्यामध्ये नारळाचं जे आपण किसून म्हणजे छान वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये ते अगदी टाकून घ्यायचं. त्याला छान परतून घ्यायचं आहे थोडा वेळ. अगदी स्लो गॅसवर मी केलेला आहे, कारण कुठेही आपल्याला तो लाल करायचा नाही आहे, काही नाही. अगदी म्हणजे जो नारळाचा हे किस असतो ना तो अगदी थोडासा असं क्रंची लागतो, तर तो थोडा सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणून त्याला परतून घ्यायचा आहे. आणि साखर टाकून घेत आहे मी. साखर याच्यामध्ये टाकलेली आहे जवळजवळ मी जो पोह्यांचा आपला चमचा असतो ना तो 5 ते 6 चमचे मी इथे टाकून घेतलेला आहे, कारण जास्त नाही आहे आणि आंब्याचा रसही टाकणार आहोत म्हणून तो गोड असतो, म्हणून त्याप्रमाणेच आपल्याला साखर घ्यायची आहे. तुमचा आंब्याचा रस किती गोड आणि किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही साखर यूज करायची आहे. मी 8 एक चमचे माझी असेल. आणि बघा छान परतून झालं आहे, कारण साखर टाकल्यानंतर त्याचा जो विरघळते ती साखर त्याच्या ज्या पाकामध्ये छान असं शिजून होतं नारळ. आणि त्याच्यानंतर दूध पावडर घेतलेली आहे म्हणजे एक अर्धी वाटीच्या पण वर मी इथे दूध पावडर टाकून घेतलेली आहे. तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. 10-10 रुपयाचे पाऊचेचं ते सुद्धा टाकले 2 तरीही चालेल. तर अर्धी वाटीच्या पण वर इथे दूध पावडर, त्याच्यानंतर एलची पावडर दोघंही मिक्स करून घेतले आहे आणि खूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या दूध पावडरच्या गाठी झाल्या होत्या त्या चांगल्या मोडून घ्यायच्या आहे. थोडा वेळ छान हलवायचं आहे आणि कुठेही गॅस मी फुल केलेला नाही, स्लो गॅसवरच ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे जो आंब्याचे पीस करून जो मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं होतं ना, पाणी वगैरे यूज नाही करायचं, कट करायचं मँगो आणि ते वाटून घ्यायचं. तेच आपल्याला इथे आंब्याचा रस घ्यायचा आहे. तर तो मी इथे टाकून घेतलेला आहे. जवळजवळ जी वाटीत मी दूध पावडर टाकून घेतली ना, तर तीच वाटीने इथे म्हणजे तुम्ही समजा 1 वाटीभर आहे तो रस, तर त्यानंतर मी इथे अर्धी वाटीच्या वरती इथे टाकून घेतलेला आहे. अगदी 2-3 चमचे उरलेला होता, तो राहू दिला मी नाही, जास्त न व्हावा याच्यासाठी. आता छान थोडा वेळ मी इथे तुम्हाला 5 ते 7 मिनटापर्यंत छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तसाच ठेवायचा आणि थोडा घट्टसा असा गोळा झाला ना तेव्हा गॅस बंद करून द्यायचा आहे आणि थोडा वेळ कढईतच राहू द्यायचा, गरम होता म्हणून. त्यानंतर मग इथे आता तो थोडासा थंड झाला आहे तरीसुद्धा थोडासा इथे असा हाताला गरमसारखा लागत होता. तर इतका हवा की आपण लाडू बनवताना तो आपल्याने शोषला जाईल. आणि तसंही पूर्ण थंड झालं आणि मग केले तरीही चालणार आहे, कारण अगदी सॉफ्टच असतं ते. त्याला कशाचीही काही गरज पडत नाही की थंड झालं की ते कडक होईल, असं काही नाही होतं. अगदी सॉफ्ट आहे. आणि नंतर थंड झाल्यावरही केलं तुम्ही लाडू तरीही चालतं. तर अगदी छोटं आता गोळा हातामध्ये घ्यायचा आहे आणि छान त्याचे लाडू बनवून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे जास्त क्वांटिटीमध्ये नारळ घ्यायचा आहे. तुम्हाला आवडत असतील, जास्त क्वांटिटीत बनवायचे असतील तर जवळजवळ तुम्ही 3 ते 4 जरा ठीक म्हणजे पद्धतीने. आता हे एका नारळाचे इतके लाडू बनलेले आहेत तर ते त्यानुसार तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. तर असे छान हातावर हे बघा मस्त असे गोल गरगरीत लाडू आपले तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने छान लाडू बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही याच्यावर असं छान डेसिकेटेड कोकोनट असतं ना ते सुद्धा लावू शकता. वरून असा लाडू बनवला की तो लाडू डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि छान ठेवायचा आहे. तसाही छान दिसतो अगदी मस्त. तर अशा पद्धतीने मी इथे लाडू बनवून घेत आहे. खूप मस्त लागतात हे आणि लगेचच जिभेवर विरघळतात. असे छान मस्त मऊसूत लाडू इथे तयार होतात आणि सगळ्यांना आवडले होते घरामध्ये. आणि दूध पावडर तुम्ही अजून वाढवायची असेल तर वाढवू शकता, पण याच्यामध्ये दूध वगैरे टाकायचे नाही. दूध पावडर म्हणजे दूध पावडरच घ्यायची आहे, दूध नाही घ्यायचं. कारण नंतर आपले लाडू खराब होऊ शकतात, ओलावा असतो त्याच्यामध्ये, त्यासाठी. कारण आपण नारळाचं पाणीसुद्धा सगळं हे करून घेतलेलं आहे आणि छानपैकी तो मऊ पडला आणि त्याच्यातच बनवून घेतलेलं आहे. तर जरा जास्त दिवस टिकतात म्हणून याच्यात दूध यूज नाही करायचं आहे. तर अशा पद्धतीने माझे लाडू इथे छानपैकी असे मस्त तयार झालेले आहेत. हे बघा दिसायलाही खूप छान दिसतो, कुठेही आर्टिफिशियल कलर वगैरे यूज केलेला नाही आहे. इतके मस्त आणि टेस्टी असे लाडू तयार झालेले आहेत. रस, आंब्याचा रस आणि नारळाचा चव एकत्र आलं की त्याचं कॉम्बिनेशन अगदी वेगळंच असतं आणि खूप टेस्टी लागतं खाण्यासाठी. ह्या उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा नक्की असं काहीतरी वेगळं करून बघा, ट्राय करा नक्की. आणि घरातल्यांना सगळ्यांनाच आवडणार आहे. मुलांची तर काय अगदी मज्जाच होणार आहे.
तर अशा पद्धतीने इथे लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर ह्या प्रमाणात लाडू तयार होतात, तुम्ही बघू शकताय. तर इथे मी थोडे थोडे पिस्ता होते कट करून ठेवलेले, भिजवून ठेवलेले. ते पिस्त्याचे इथे पीस मी लावून घेणार आहे आणि खूप छान दिसतंय त्याच्यावर. इतके मस्त दिसतात आहे ना, असं वाटतं मला तर बघायलाच खूप आवडतं. बघत राहावं असं वाटणारे असे लाडू आणि बघताच तोंडात आपण खाल्ल्याशिवाय राहूच नाही शकत. इतके छान लागत होते आणि मस्त झालेले होते लाडू. बघूनच खाण्याचं मन होईल इतके टेस्टी असे लाडू. तर याच्यावर पिस्ता लावायचा, तुम्ही केसरी लावू शकता. तर इथे अशा पद्धतीने लाडू बनवून घेतलेले आहेत. तर हे बघा मस्त असे लाडू तयार झालेले आहे. आंब्याचे लाडू अगदी टेस्टी आणि मस्त लागतात, अगदी सॉफ्ट. आणि वरून तुम्ही केसरने किंवा मग पिस्त्याने, काजू बदामने कशाने सजवू शकता. अगदी मस्तपैकी सिल्वर पेपर येतो ना, तो सुद्धा लावला ना तर खूप छान आणि मस्त असे दिसणार आहे. टेस्टी तर त्याहून जास्त आहेत. इतके मस्त लाडू तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या किचनमध्ये. तर हे बघा मस्त असे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या किचनमध्ये ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. तर अशाच पद्धतीने आपण ही नवीन नवीन काहीतरी ट्राय करत राहायचं. नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा. खूप टेस्टी आणि अगदी मस्त लागतात. आणि याची तुम्ही लाडू न बनवता तुम्हाला बर्फी बनवायची असेल तर ती सुद्धा तुम्ही छान अशी वड्या पाडू शकता. थापून घ्यायचं छान मस्त, त्याला थोडा वेळ रूम टेम्परेचरवर ठेवल्यानंतर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं. नंतर त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. खूप टेस्टी लागतात त्या सुद्धा. दोघांपैकी कोणतेही चॉईस तुम्ही करू शकता. सेम प्रोसेस आहे करण्यासाठी. अगदी मस्त लागतात. नाही तर मग तुम्हाला जास्त क्वांटिटीत हवं असेल तर नारळ सुद्धा जास्त घ्यायचं आणि रवा त्याच्यामध्ये थोडासा मिक्स करायचा आहे. तुम्हाला छान रवा भाजून घ्यायचा, जसं आपण शिरा बनवतो त्या पद्धतीने ह्याच नारळाच्या याच्यामध्ये रवा आधी भाजून घ्यायचा, नंतर तो मिक्स करायचा. 2 ते 3 चमचेच घ्यायचा आणि खूप टेस्टी ते सुद्धा लागतात. पण अशा पद्धतीने मला आवडतात म्हणून हे ट्राय केलेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला लाडू कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल असे छान छान ब्लॉग आणि व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. तर चला नक्की सांगा तुम्हाला लाडू कसे वाटतात. त्यानंतर जेवणं वगैरे झाली, स्वयंपाक वगैरे करून घेतला, जेवणं झाली आणि मग दुपार आहे. दुपारच्या घरी मी काय करते तर दुपारच्या टायमाला असेच काही कामं असतील घरातले तर ते करून घ्यावे, किंवा मग माझं एडिटिंगचं काम असतं, किंवा मग थोडं रिलॅक्सिंग करते. कारण इतके गरमी होते, माणूस थकून जाते सकाळपासून एवढी कामं करत करत. तर थोडंसं रिलॅक्स करते. नाहीतर मग असं काहीतरी नाश्त्याला मुलांना बनवत असते मी. तर अशा पद्धतीने मी इथे पोहे बनवून घेते. पोहे कढईमध्ये आधी घेतले, त्यांना छान इथे भाजून घेतलेलं आहे. बघितलंच तुम्ही, छान परतून घ्यायचं आहे, बिना तेल टाकायचं. फक्त पोहेच इथे छान भाजून घ्यायचे. कुठेही लाल वगैरे नाही करायचे, पण छान क्रिस्पी होतात. आपण जसे ममरे भाजून घेतो आधी, तर पोहे तसे मी भाजून घेतलेले आहेत. काढून घेतले एका ताटामध्ये. त्यानंतर त्याच्यावर हळद टाकून घेतली, थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जी कढई होती तिच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आणि त्या तेलामध्ये मी इथे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि लसूण अशा पद्धतीने कट केलेलं आहे. तर त्यातले शेंगदाणे मी आधी टाकून घेतले, कारण शेंगदाणे छान असे तडतडायला पाहिजे, छान तळले गेले पाहिजे. त्याच्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेणार आहे. थोड्याशा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. लसूणसुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहेत आणि छान त्यांना असं ब्राऊन करून घ्यायचं आहे. लसूण तर अगदी छान आणि मस्त लागतो या पोह्यांमध्ये. आणि असे कुरकुरीत पोहे होतात ना, तुम्ही जर एकदा खाल ना तर नेहमी खातच राहाल. अगदी म्हणजे पोह्यांचा सुगंध, लसणाचा सुगंध इतका छान आणि टेस्टी लागतो अशा पोह्यांमध्ये. तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या सांगण्यावरून खूप मस्त लागतात आणि छान असे तिखट. तर
अशा पद्धतीने सुद्धा मी पोहे बनवत असते आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे. सगळं लाल ब्राऊन झालं की आपले भाजलेले पोहे त्यात टाकायचे, मिक्स करून घ्यायचं चांगलं. तेल कमी यूज करायचं बघा, अगदी कुठेच तेल दिसणार नाही तुम्हाला. असे सुक्के पोहे छान मस्त तयार होतात आणि खूप क्रिस्पी असतात हे पोहे. खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात. तुम्ही याच्यात थोडंसं फरसाणही मिक्स करू शकतात. आंबा लाडू झाले, स्वयंपाक झाला, त्यानंतर नाश्त्याचे पदार्थ पोहे वगैरे बनवून झाले. पण किचनची ही हालत होते नंतर. पण किचन क्लिनिंग करण्याचा आता पुन्हा वेळ आलेले आहे. तर आता ते क्लिनिंग करून घेते. स्वच्छ किचन बघितलं ना तर मन अगदी प्रसन्न असं होऊन जातं. तर आता त्याला स्वच्छ करून घेते. आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर आजच्या ब्लॉगमध्ये मी छानपैकी लाडू बनवले आणि माझे घरगुती कामं होते ते केलेले आहेत. किचनमधलं काम होतं, नाश्त्याचे पदार्थ बनवले, पोहे बनवले. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तर लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे छान येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे सगळेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील.